Hello student, good morning. Before this, we studied about suppositories, their definition, advantages, disadvantages, their basis. Now, method of preparation of suppositories. In method of preparation of suppositories, first one is hand rolling, second fusion method and third cold compression. किती मेथड आहेत तर 3. कोणत्या कोणत्या? हँड रोलिंग, फ्युजन मेथड अँड कोल्ड कॉम्प्रेशन मेथड. आता त्याबद्दल डिटेल स्टडी बघणार. फर्स्ट, हँड रोलिंग मेथड. In that, it is the oldest and simple suppository preparation when only a few suppository prepared in a cocoa butter. It is the oldest and simple suppository preparation when only a few suppositories prepared in a cocoa butter. कशी मेथड आहे तर ओल्डेस्ट मेथड आहे आणि त्याचं प्रिपरेशन काय म्हटलेलं आहे? व्हेन ओनली अ फ्यू सपोजिटरीज प्रिपेअर्ड. ज्या वेळेस आपण फक्त फ्यू सपोजिटरीज आपल्याला प्रिपेअर करायच्या आहे. कशामध्ये? इन अ कोका बटर. इट हॅज द ॲडव्हान्टेजेस नेसेसिटी ऑफ हिटिंग द इट हॅज द ॲडव्हान्टेज नेसेसिटी ऑफ द हिटिंग अ प्लास्टिक लाईक मास ट्रायच्युरेटिंग ग्रेटेड कोका इन्ग्रेडियंट इन ए मॉर्टर. कशामध्ये? अ प्लास्टिक लाईक मास. कसं? प्लास्टिक लाईक मास ट्रायच्युरेटिंग ग्रेटेड कोको इन्ग्रेडियंट इन अ मॉर्टर. कशामध्ये? मॉर्टरमध्ये. तर ही झाली हँड रोलिंग मेथड. पुढे आहे द मास इज फॉर्म इनटू ए बॉल इन द पाम ऑफ द हँड्स. द मास इज फॉर्म इनटू ए बॉल इन द पाम ऑफ द हँड्स. म्हणजे काय म्हटलेलं आहे? एक प्रकारचे मास फॉर्म करायचं आहे. कशामध्ये? बॉलमध्ये. इन द पाम ऑफ द हँड्स. इन द पाम ऑफ द हँड्स. हातावर जे तळवा असणार आहे हाताचा, तर त्यावर आपण कसं फॉर्म करणार आहे तर जे पण काही मास आहे तर ते बॉलसारखं फॉर्म करणार आहे. देन रोल्ड इन टू अ युनिफॉर्म सिलेंडर. जसं की डायग्राममध्ये दाखवलेलं आहे, आपण जो मास तयार केलेला असणार तो आपल्या हाताच्या पामवर म्हणजे तळव्यावर घेऊन राऊंड बॉल शेप फॉर्म करणार. त्यानंतर रोल्ड करणार. जसं की डायग्राममध्ये दाखवलेलं आहे, रोल्ड करणार इनटू अ युनिफॉर्म सिलेंडर. कसं तर युनिफॉर्म सिलेंडर विथ ए लार्ज स्पॅच्युला. कशाने तर विथ ए लार्ज स्पॅच्युला और स्मॉल फ्लॅट बोर्ड ऑन ए पील टाईल. कशावर? ऑन ए पील टाईल. द सिलेंडर इज देन कट इनटू द ॲप्रोप्रिएट नंबर ऑफ पीसेस. जे आपण फॉर्म केलेलं आहे युनिफॉर्म सिलेंडर, देन इट कट इनटू द ॲप्रोप्रिएट नंबर ऑफ पीसेस. तर ते आपण काय करणार आहे? कट करणार आहे. कसं तर नंबर ऑफ पीसेसमध्ये. विच आर रोल्ड ऑन वन एंड टू प्रोड्यूस अ कोनिकल शेप. विच आर रोल्ड ऑन. ते कशा प्रकारे रोल केलेले असणार आणि ते त्यावर आपण काय एका एंडला काय प्रोड्यूस करणार तर कोनिकल शेप. विच आर रोल्ड ऑन one end to produce a conical shape. Effective hand rolling requires considerable practice and skill. Effective hand rolling requires considerable practice and skill. काय लागतं तर त्यासाठी? प्रॅक्टिस अँड स्किल. नाऊ सेकंड वन इज फ्युजन मेथड. कोणती आहे? फ्युजन मेथड. मेल्टिंग द सपोजिटरी बेस. काय आहे? मेल्टिंग द सपोजिटरी बेस. काय करायचे तर मेल्ट करायचे आहे सपोजिटरी बेस. डिस्पर्सिंग और डिझॉल्विंग द ड्रग इन द मेल्टेड बेस. डिस्पर्सिंग और डिझॉल्विंग द ड्रग इन द मेल्टेड बेस. द मिक्सचर इज रिमूव्ड फ्रॉम द हीट अँड poured into a suppository mold. The mixture is removed from the heat.
काय आहे, द मिक्सचर इज रिमूव्ड फ्रॉम द हीट अँड पोवर्ड इनटू अ सपोजिटरी मोल्ड. आणि कशामध्ये पोअर करायचे आहे, सपोजिटरी मोल्डमध्ये. अलोईंग द मेल्ट टू कंजियल, अलोईंग द मेल्ट टू कंजियल. रिमूव्हिंग द फॉर्म सपोजिटरीज फ्रॉम द मोल्ड, रिमूव्हिंग द फॉर्म सपोजिटरीज फ्रॉम द मोल्ड. त्यानंतर काय करायचं आहे, सपोजिटरी जे आपण काही फॉर्म केलेल्या आहे त्या कशामधून काढायच्या आहे, मोल्डमधून. द फ्युजन मेथड कॅन बी यूज्ड विथ ऑल टाईप ऑफ सपोजिटरी. ही जी मेथड आहे फ्युजन मेथड, ती सर्व टाईपच्या सपोजिटरीसाठी यूज केली जाते. अँड मस्ट बी यूज्ड विथ मोस्ट ऑफ देम. कशासाठी तर सपोजिटरीसाठी सर्व प्रकारच्या, मस्ट बी यूज्ड विथ मोस्ट ऑफ देम. त्यानंतर स्मॉल स्केल मोल्ड्स आर कॅपेबल ऑफ प्रोड्युसिंग 6 or 12 सपोजिटरीज इन अ सिंगल ऑपरेशन. ज्या वेळेस स्मॉल स्केल मोल्ड्स आर कॅपेबल, जे पण स्मॉल स्केल मोल्ड्स आहेत तर ते कशासाठी कॅपेबल आहे, तर प्रोड्युसिंग 6 or 12 सपोजिटरीज. किती सपोजिटरीज, 6 किंवा 12 सपोजिटरीज. कशामध्ये, इन सिंगल ऑपरेशन, in single operation. Industrial molds produce hundreds of suppositories from a single molding. काय, industrial molds produce hundreds of suppositories from a single molding. ज्यावेळेस स्मॉल स्केल, ज्यावेळेस आपल्याला मोल्ड स्मॉल स्केल असणार तर त्याची कॅपॅसिटी किती असणार, तर 6 किंवा 12 सपोजिटरीज एका ऑपरेशन म्हणजे एकाच वेळेस 6 किंवा 12 सपोजिटरीज प्रोड्यूस करू शकतात. त्याच अपोजिट ज्या वेळेस इंडस्ट्रियल लेवलला तुम्हाला सपोजिटरीज प्रोड्यूस करायचे आहे किंवा सपोजिटरीज फॉर्मेशन प्रिपरेशन करायचं आहे, तर इंडस्ट्रियल मोल्डमध्ये किती करतात, तर एका वेळेस hundreds ऑफ सपोजिटरीज फ्रॉम अ सिंगल मोल्डिंग. हे आहे फ्युजन मेथड. तर फर्स्ट वनमध्ये कसं दाखवलेलं आहे, जे की मोल्ड आहे त्यामध्ये जे आपण बनवलेलं आहे मास किंवा बेस आपलं ते पोअर केलेलं आहे आपल्या मोल्डमध्ये. त्यानंतर सेकंड डायग्राममध्ये दाखवलेलं आहे ते जे मोल्ड आहे किंवा आपला साचा आहे तो एकमेकांपासून ओपन केलेला आहे. त्यानंतर स्केलने ते स्क्रॅप केलेलं आहे. त्यानंतर प्रॉपर झाल्यानंतर आपण तो साचा एकमेकांपासून काढल्यानंतर ती प्रॉपर शेपची सपोजिटरीज प्रिपेअर झालेली आहे. तर आपण ह्या डायग्राममध्ये बघू शकतो की कशी पोअरिंग केलेली आहे सपोजिटरीजसाठी. त्यानंतर सेकंडमध्ये आहे कशा प्रकारे ते त्यामध्ये पॅक केलं आहे किंवा ओपन केलं आहे. त्यानंतर स्क्रॅप करून आपल्या सपोजिटरीज कशा प्रिपेअर झालेल्या आहे. हे पण आहे मोल्ड. तर मोल्डची डायग्राम आपल्याला दिसते आहे की कशी आहे, कसं त्यामध्ये पोअरिंग केलं जातं किंवा फिलिंग केलं जातं आणि त्यानंतर अशा आपल्या कशा प्रकारच्या सपोजिटरीज प्रिपेअर होतात. तर आपण प्रिपरेशन ऑफ सपोजिटरीजमध्ये काय काय बघितले, 3 मेथड बघितले सपोजिटरीज प्रिपरेशनचे. तर मेथड ऑफ प्रिपरेशनमध्ये फर्स्ट बघितली हँड रोलिंग, फ्युजन मेथड अँड कोल्ड कॉम्प्रेशन मेथड. तर आता बघणार कोल्ड कॉम्प्रेशन मेथड. तर कोल्ड कॉम्प्रेशन मेथडमध्ये काय आहे, ही डायग्राम दिलेली आहे की कॉम्प्रेशन मोल्डिंग, कोल्ड कॉम्प्रेशन मोल्डिंग काय आहे किंवा कोल्ड कॉम्प्रेशन मोल्डिंग कशी करतात. कॉम्प्रेशन मोल्डिंग इज preparing suppositories from of grated suppository medicament which is force compression mold using making machines. Compression molding is preparing suppositories from of grated suppository medicament
विच इज फोर्स कंप्रेशन मोल्ड यूजिंग मेकिंग मशीन. तर ज्या वेळेस आपण कंप्रेशन मोल्डिंग करतो किंवा ह्या सपोजिटरीज प्रिपेअर करतो तर त्यावेळेस फोर्स अप्लाय करतो. द सपोजिटरी बेस इन्ग्रेडियंट्स आर कंबाईन मिक्सिंग. द सपोजिटरी बेस इन्ग्रेडियंट कशी मिक्सिंग असते ह्यामध्ये, तर कंबाईन मिक्सिंग असते. इन्ग्रेडियंटची कशी मिक्सिंग आहे, तर कंबाईन मिक्सिंग आहे. वर ह्या डायग्राममध्ये वी कॅन सी वरती दिलेला आहे स्टॉप प्लेट, त्यानंतर खाली दिलेला आहे मोल्ड म्हणजे की आपला साचा आहे तिथे, त्यानंतर नॅरो ओपनिंग त्याच्याच खाली दाखवलेली आहे नॅरो ओपनिंग, त्यानंतर आहे प्रिपेअर्ड मास, खाली काय दिलेलं आहे प्रिपेअर्ड मास, त्याखाली आहे सिलेंडर, दोन साईडला दोन सिलेंडर आहे, त्यानंतर खाली आहे पिस्टन, त्यानंतर खाली काय आहे पिस्टन दिलेला आहे. तर ही आहे कोल्ड कॉम्प्रेशन मोल्डिंग. नेक्स्ट, द फ्रिक्शन ऑफ द प्रोसेस कॉजिंग द बेस टू सॉफ्टन इनटू अ पास्ट लाइक consistency. On a small scale, a mortar and pestle may be used. Preheated mortar facilitate softening of the base. On a small scale, a mortar and pestle may be used. ज्या पण वेळेस आपण एकदम स्मॉल स्केलला प्रिपेअर करणार सपोजिटरी तर त्यावेळेस मॉर्टर आणि पेस्टल यूज करतो. प्रीहीटेड मॉर्टर जे पण आहे तर ते काय करणार सॉफ्टनिंग ऑफ बेस म्हणजे जे बेस असणार आहे त्याला सॉफ्टनिंग असणार किंवा फॉर्म करणार. ऑन लार्ज स्केल मेकॅनिकली ऑपरेटेड नीडिंग मिक्सचर्स अँड अ वार्म मिक्सिंग व्हेसल मे बी अप्लाइड. ह्याच बदल्यात लार्ज स्केलला म्हणजे मोठ्या स्केलला ज्या वेळेस आपण सपोजिटरीज प्रिपेअर करणार मेकॅनिकली ऑपरेटेड नीडिंग मिक्सचर अँड अ वार्म मिक्सिंग व्हेसल मे बी अप्लाइड. कोणतं व्हेसल यूज करणार वार्म मिक्सिंग व्हेसल मे बी अप्लाइड म्हणजे ते यूज करणार. इन द कंप्रेशन मशीन कशामध्ये कंप्रेशन मशीन द सपोजिटरी मास इज प्लेस्ड. सपोजिटरी मास जे असणार आहे ते प्लेस करणार आपण बघितलं इनटू अ सिलेंडर विच इज देन क्लोज, त्यानंतर ते क्लोज करणार. तर आपण डायग्राममध्ये काय बघितलं इथे सिलेंडर बघितलं जे की दोन साईडला दोन सिलेंडर आहे. तर त्यामध्ये म्हटलेलं आहे ऑन इन द कंप्रेशन मशीन द सपोजिटरी मास इज प्लेस म्हणजे जे पण काही सपोजिटरी मास आहे ते त्यामध्ये आपण प्लेस करणार इनटू अ सिलेंडर विच इज देन क्लोज्ड जे की क्लोज्ड आहे. प्रेशर इज अप्लाइड फ्रॉम वन एंड टू रिलीज द मास फ्रॉम द अदर एंड इनटू द सपोजिटरी मोल्ड ऑर डाय. एका साईडने त्यावर प्रेशर अप्लाय करणार टू रिलीज द मास कशासाठी तर मास रिलीज करण्यासाठी फ्रॉम अदर एंडकडून इनटू द सपोजिटरी मोल्ड कशामधून सपोजिटरी मोल्ड किंवा डायमधून. When the die is filled with the mass, a movable end plate at the back of the die is removed, and when additional pressure is applied to the mass in the cylinder, the formed suppositories are ejected. ज्या वेळेस आपण आपली डाय आपल्या मासने फिल करणार जेव्हा त्यावेळेस जी मूव्हेबल एंड प्लेट असणार बॅक ऑफ द डाय कशा खाली असणार ती डायच्या खाली इज रिमूव्ड तर ती काय करायची आहे रिमूव्ह करायची आहे. अँड
and when additional pressure is applied. आणि जेव्हा आपण ॲडिशनल प्रेशर अप्लाय करणार टू द मास इन द सिलेंडर. कशावर? मासवर. कशामध्ये? सिलेंडरमध्ये. द फॉर्म सपोजिटरीज आर इजेक्टेड. त्यावेळेस काय होणार? आपल्या ज्या फॉर्म सपोजिटरीज आहेत तर त्या फॉर्म सपोजिटरीज आहेत तर त्या इजेक्ट होणार. काय दिलेलं आहे? जेव्हा आपण आपली डाय आपल्या मासने फिल करणार तर जी मुव्हेबल एंड प्लेट आहे तर ती कुठे आहे? ॲट द बॅक ऑफ द डाय. जी पण आपली डाय असणार आहे त्याच्या बॅक साईडला असणार आहे. इज रिमूव्ड. ती काढणार. अँड व्हेन ॲडिशनल प्रेशर इज अप्लाइड. आणि ज्या वेळेस ॲडिशनल प्रेशर अप्लाय करणार टू द मास. कशावर? मासवर. इन द सिलेंडर. सिलेंडरमध्ये द फॉर्म सपोजिटरीज म्हणजे ज्या पण जेव्हा प्रेशर अप्लाय करणार तर त्यावेळेस जे अप्लाइड मास आहे सिलेंडर तर फॉर्म सपोजिटरीज त्या काय होणार? इजेक्ट होणार. आर इजेक्टेड. द एंड प्लेट इज रिटर्न अँड द प्रोसेस इज रिपीटेड अंटिल ऑल ऑफ द सपोजिटरी मास हॅज बीन यूज्ड. द एंड प्लेट इज रिटर्न. काय होणार? एंड प्लेट रिटर्न होणार आणि प्रोसेस काय होणार? रिपीट होणार. अंटिल ऑल द सपोजिटरी मास हॅज बीन यूज. जोपर्यंत सर्व सपोजिटरी मास यूज होत नाही तोपर्यंत ही पण जी काय प्रोसेस आहे आपला मास डायमध्ये फिल करणार त्यानंतर मुव्हेबल प्लेट जी की आहे डायच्या बॅक साईडला ती रिमूव्ह होणार आणि ॲडिशनल प्रेशर जेव्हा अप्लाइड होणार कशावर? तर जे मासवर जे आपल्या सिलेंडरमध्ये आहे तर त्यावेळेस काय फॉर्म होणार? सपोजिटरीज इजेक्ट होणार. मग ही प्रोसेस पुन्हा पुन्हा रिपीट होणार किंवा रिटर्न होणार. किती वेळपर्यंत किंवा कुठपर्यंत रिटर्न होणार ती? जोपर्यंत आपले जे ऑल सपोजिटरी मास आहे ते यूज होत नाही तोपर्यंत. तर हे झाले कोल्ड कॉम्प्रेशन मोल्डिंग मेथड. थँक्यू.